आजच्या या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार आणि तडफदार भारतीय जनता पक्षाचे असे नेते विनोद तावडे माझ्याबरोबर बसलेले आहेत आणि त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे पडसाद जे देशामध्ये उमटणार आहेत त्याच्या संदर्भात काही प्रश्न मनमोकळेपणाने मी विचारणार आहे. नमस्कार विनोद. नमस्कार. इथे एक पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आलात. देशभर आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेला मनुष्य याच्याबद्दलचे वेगवेगळी मतं आणि वेगवेगळे प्रवाद आहेत. तुम्ही स्वतः याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त कराल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषद यांचा असा काही विशिष्ट ठसा किंवा छाप वगैरे असते का माणसावर? नाही, मला असं वाटतं की संघाची बॅकग्राऊंड असणं किंवा विद्यार्थी परिषदेचं काम केल्याचा अनुभव असणं याचा फायदा असा आहे की एक तर तुमची वैचारिक स्पष्टता खूपच चांगली होते. म्हणजे तुम्ही विचारासाठी काम करता आणि ती एक वैचारिक बैठक जी आहे ती पक्की होते. आणि दुसरा फायदा असा आहे की तुमचं फील्डवर्क प्रचंड प्रमाणात झालेलं असतं. माणूस म्हणून माणसाशी काम करताना राजकारणात जी कठोर कॉम्पिटिशन असते आणि त्यावेळी मग माणूसचा माणूस म्हणून विचार होत नाही, पण इथे संघ असेल विद्यार्थी परिषद असेल इथे मॅन मेकिंगचा जो विचार होतो त्यातून मला असं वाटतं की आपण आपल्या सहकाऱ्यांचा आपल्या बरोबरच्यांचा माणूस म्हणून विचार करताना राजकारणात सुद्धा संवेदनशील राहून काम करणं ह्याला खूप त्याची मदत होते. आणि त्यामुळे वैचारिक स्पष्टता असेल संवेदनशील राहणं असेल याला एक संघ परिषदेच्या बॅकग्राऊंडचा उपयोग नक्की होतो. पण दुसरा एक प्रॉब्लेम असा म्हणजे समस्या बाहेरून पाहताना अशी दिसते की एखादे कुठची एक तत्वज्ञान घेऊन तुम्ही जेव्हा राजकारणात येता तेव्हा राजकारणामध्ये वास्तववाद इतका दाहक असतो की ती तत्वज्ञान किंवा ती वैचारिक घडी ही लवचिक तरी करावी लागते किंवा पातळ तरी करावी लागते. तुमचा स्वतःचा अनुभव काय? आता इतके वर्ष राजकारणात आहेत, मुख्य प्रवाहात तुम्ही आहात, तुमचा काय अनुभव आहे? असं करावं लागतं? नाही, नक्कीच अनेक वेळा करावं लागतं, करावं लागलंही आहे. आणि अनेक वेळा त्यातली भीतीसुद्धा असते की योग्य आणि अयोग्य याच्यामधली लाईन ऑफ डिमार्केशन एवढी थिन आहे, इतकी बारीक आहे, ती कधी आपण ओलांडून जाऊ. पण मला असं वाटतं की असे जे जुने मित्र असतात किंवा पक्षात काम करताना असे जे काही सहकारी असतात की ज्यांच्याशी या विषयाची चर्चा झाली, तुलना झाली, तर ती लाईन ऑफ डिमार्केशन आपल्याला स्पष्ट राहते आणि मग आपण त्या चुकीच्या गोष्टी ओलांडून जात नाही. दोन गोष्टी आहेत. एक केंद्रामध्ये आता 10 वर्षाकरता म्हणजे पहिली 5 वर्ष गेली आणि नंतर अजून 5 वर्षाकरता लोकांनी कौल दिला, त्यानुसार आता भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर राहील. महाराष्ट्रामध्ये 10 वर्ष सत्तेबाहेर राहून आता निवडणुकांना सामोरं जाणार आहे भारतीय जनता पक्ष. तर अशा वेळेला महाराष्ट्रापुरतं जर आपण बोलायचं झालं तर युती टिकवणं या वेळेला सत्तेच्या खेळीमध्ये उतरताना तुम्हाला किती कठीण होतं आणि किती सोपं होतं? कारण सत्तेचा ग्लू कधी पण कोणत्याही गठबंधना किंवा कोणत्याही आघाडीला युतीला हा सत्ता असेल तर जास्त चांगलं टिकवू शकतो, सत्ता नसताना ते विरळ होत जातं. आणि असं दिसलं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये अनेक वैचारिक संघर्षाचे प्रसंग आले जेव्हा सत्ता होती तेव्हा सुद्धा. सत्ता नसताना तर 10 वर्ष काढणं ही सोपी गोष्ट नाही. काय तुम्हाला एक नेता म्हणून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेकडे कसं पाहता? मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती आहे ना ही मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. आणि त्या वैचारिक मुद्द्यावर कुठलीही युती असेल तर तात्कालिक जे जे विषय निर्माण होतात त्याला काही ना काही मार्ग त्यातला नक्की सापडतो. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या विचाराचे आहोत किंवा होतो आणि शिवसेनेचा मराठवाडा नामांतराला विरोध होता. पण ज्यावेळी आम्ही एकत्र आलो तर दोघांनी ह्या त्याच्या भूमिका आता आपण एकत्र असताना लगेच आणायच्या नाहीत. ज्यावेळी होईल त्यावेळी आपण दोघांनी विचार करून यातला निर्णय घेऊ. असे त्यावेळेचे वैचारिक मुद्दे आम्ही नक्कीच अगदी सामोपचाराने त्यात सोडवले. अनेक वेळा कधी कधी काय होतं की आता जसं या जागा वाटपाच्या वेळी 2 मोठे अडथळे आहेत की 20 वर्ष युती चालू आहे. त्या 20 वर्ष म्हणजे 4 टर्म एखादी विधानसभा लढतच नाही तर तिथला जो कार्यकर्ता अक्षरशः मरतो. आणि मग त्याला या डिलिमिटेशन नंतर थोडी संधी उपलब्ध झाली कारण काही मतदारसंघ बदलले आणि त्यामुळे अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या की आपल्याला ही मिळेल. त्या खालच्या कार्यकर्त्यांचा अतिशय दबाव होता. त्या वरच्या नेतृत्वाला युती करताना काही जागांवर प्रचंड आग्रह दोन्ही बाजूने होते, त्यामुळे ती अडचण आहे असं मला वाटतं. अदरवाईज विचाराच्या आधारे जी युती आहे त्या युतीवर जागांवरना वाद होतील, थोडीशी भांडणं होतील, पण युती मोडेल अशी स्थिती नसते.
पण आता तर युतीमधल्या एका मित्रपक्षाने म्हणजे शिवसेने तुमच्या की मराठीचा मुद्दा पूर्णतः घेतला आणि जाहीरनाम्यामध्ये हिंदुत्वाचा उल्लेख आहे, तुम्हाला ते चालू शकतं का? नाही, मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना काय यांनी की तुमच्या विचारांनी घेतला का, तुमचा सल्ला घेतला होता? नाही, मुळात वचननामा जो केलाय तो दोघांनी एकत्र बसून, दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून विचार करून तो वचननामा केलाय. आणि मराठीचा मुद्दा जो आहे हा कधी शिवसेनेने सोडला नव्हता, हिंदुत्व कधी भाजप सेनेने सोडलेलं नाही. पण आज ज्या पद्धतीने प्रचार मराठीच्या विषयात होतोय त्या याच्यामध्ये आपला मराठीचा मुद्दा काय आहे याची स्पष्टता लोकांसमोर आली पाहिजे, म्हणून त्या मराठीच्या मुद्द्याचा उल्लेख केला आहे. आणि शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काय सरकार बनवू शकणार नाही. त्या मराठीच्या अस्मितेवर जे मतदान करतात त्यांना हे कळणं की हे मुद्दे शिवसेना भाजपचे सुद्धा आहेत, त्यामुळे उगाचच भलतीकडे मतं जाऊन काँग्रेसला विजयी व्हायला जी संधी मिळेल ती मिळू नये, त्यामुळे ती स्पष्टता आम्ही आणलेली आहे की आमचं हे अजून तसंच आहे. आपण पुढे जाणार आहोत तावडे साहेब, त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊया. मराठा मुद्दा जो आहे, मराठा आरक्षणावर, त्याच्यावर मधल्या मागच्या लोकसभा म्हणजे आता 2009च्या ज्या अगोदर लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये खूप गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची किंमतही मोजली पुरेशी. तुम्ही स्वतः मराठा नेते आहात आणि एक पदवीधर मराठा, सुशिक्षित मराठा, शिकलेला मराठा तरुणांचं प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षामध्ये करता. तर काँग्रेसपेक्षा भारतीय जनता पक्ष तुमच्यासाठी अधिक चांगला पर्याय आहे असं तुम्हाला मनोमन वाटतं का? नाही, मला कधीच मुळात मी संघाचा स्वयंसेवक आहे किंवा विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि भाजपचा कार्यकर्ता आहे. तर शेवटी कुठल्या जातीत जन्माला यायचं हे काही माझ्या हातात नाही, पण जातीच्या आधारेच सगळं काही करायचं हे अजिबात आम्हाला मान्य नाही. मी मराठा समाजातला आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे राजकारणात त्याचा लाभ मला, पक्षाला, संघटनेला होतो, हा स्वाभाविक आहे. तसा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. या मुद्द्यात मला एक नक्की तथ्य वाटत होतं की विशेषतः ज्यावेळी मी शेतकरी आत्महत्यांचं माहिती घेतली, त्याचा विचार केला, त्याचा अभ्यास केला, किंवा महाराष्ट्रात फिरताना जे एक मराठा समाजाविषयीचं थोडं आधी वातावरण होतं की ठराविक जिल्ह्यातली ठराविक मराठी घराणी जी आहेत ती जमीनदार आहेत, ती श्रीमंत आहेत, ती राजकारणात प्रभावी आहेत, पण सामान्य जो शेतात कसणारा जो मराठा समाज आहे हा आर्थिकदृष्ट्या इतका कमी आहे आणि त्याला अशा आरक्षणाचा फायदा मिळाला तर त्यातला तरुण अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकतो. आणि त्या अर्थाने म्हणजे मला मराठा समाजाला राजकीय आरक्षण काही गरज नाही, पण मराठा समाजाला आर्थिक निकषावर जे अतिशय आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना जर आपण शिक्षणामध्ये, नोकरीत आरक्षण दिलं तर हे सध्या जो ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज आहे त्याला पुढे यायला संधी मिळू पक्षाच्या शकते. व्यासपीठावर अशी चर्चा तुमच्या मोकळेपणाने झाली का याच्यावर? आमची मोकळेपणे चर्चा झाली आणि मुंडे साहेब, गडकरी साहेब, मी, आम्ही सगळे बसले असताना ही जी मी भूमिका मांडली या भूमिकेला पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला आणि ते जाहीरपणे आम्ही मांडलं सुद्धा. आणि त्यामुळे यावेळच्या वचननाम्यामध्ये केवळ मराठा नाही तर आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या समाजासाठी 15% आरक्षणाचं आम्ही वचन आमच्या या वचननाम्यात दिलेलं आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की राष्ट्रभर म्हणजे पूर्ण राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाची लाट होती, एक असा काळ होता. आपण हे अमान्य करण्यात काहीच अर्थ नाही की राम मंदिराचा जेव्हा मुद्दा निघाला आणि बाबरी मशिदीच्या दृष्टीने राम मंदिराचं जे बाबरी मशीद पडली त्याच्यानंतर आंदोलन झालं, या सगळ्याचा भारतीय जनता पक्षाला विलक्षण फायदा झाला आणि एकंदर हिंदुत्वाच्या मुद्द्याला खूप धार आली. आज अशी परिस्थिती आहे की हिंदुत्वाचा मुद्दा व्यावहारिकदृष्ट्या आता चलनी नाणं राहिलेलं नाही आहे. म्हणजे राजकीय व्यावहारिकदृष्ट्या मी म्हणतो, म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय किंवा हिंदुत्वाची व्याख्या काय किंवा हिंदू धर्म म्हणजे काय याच्यात आपण जाऊया नको, तो एक स्वतंत्र मुद्दा आहे, त्याच्यावर वेगळी चर्चा करता येईल. परंतु राजकीयदृष्ट्या हिंदुत्व हे तेवढं व्यावहारिक राहिलं नाही. आणि त्याच वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उदय आणि त्यांनी वापरलेला मराठीचा मुद्दा याच्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची जिथे जिथे युती आहे, म्हणजे युती आहे यांची जागा जिथे जिथे लढवत आहेत भारतीय जनता पक्ष विशेष करून, तिथे शिवसेनेची मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेईल आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत जो शिवसेनेचा फायदा होता ते नुकसान होईल असं एक गणित मांडलं जातं. त्या गणितात तुम्हाला स्वतःला किती तथ्य वाटतं आणि किती तथ्यहीनता वाटते? नाही, मुळात आम्हाला जे हिंदुत्व अभिप्रेत आहे ते काही राजकीय हिंदुत्व नाही. हिंदुत्वाची आमची कल्पना जी संघ म्हणून आम्ही मांडत आलो ती भाजपने नेहमीच हे केली. त्यातला एक राम मंदिर हा एक मुद्दा आला होता आणि त्या खरं म्हणजे राम मंदिराचं ज्यावेळी प्रत्यक्ष बाबरी ढाचा होता त्यावेळी जितका राजकीय फायदा झाला तर तो बाबरी ढाचा पडल्यानंतर आमची 4 राज्य गेली, त्यामुळे त्या मुद्द्यामुळे भाजपला फायदा झाला. किंवा नंतर त्यानंतर राम मंदिर बांधलं नाही ना, त्यामुळे गेली. त्यानंतर नाही, इमिजिएटली ढाचा
पडल्यामुळे 4 राज्य भाजपची घालवली आणि 6 महिन्यात झाले. 6 महिन्यात काही मंदिर उभं राहणार नव्हतं. 6 महिन्यात निवडणुका झाल्या, तिथे आम्ही पराभूत झालो. कल्याण सिंग तिथे मुख्यमंत्री पुन्हा झाले नाहीत. मग आम्ही नंतर 98ला आम्ही सरकारमध्ये आलो आणि अटलजी बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. पण तरीही त्यावेळी एक लाट होती, जी लाट राम मंदिर, मीनाक्षीपुरमच्या धर्मांतराच्या विरोधात, म्हणजे खरं म्हणजे हिंदुत्वाच्या बरोबरीने स्युडो सेक्युलरिझमच्या विरोधातली ती लाट होती आणि त्याचा फायदा भाजपला नक्की झाला, हे तर मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंच पाहिजे. मराठी अस्मितेवर जे मतदान होतं ते स्वाभाविकपणे शिवसेनेने वर्षानुवर्ष जे मराठीवर काम केलेलं आहे त्यामुळे ते भाजपच्या बरोबरीने जोडलं गेलं आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये जशी भाजपची हिंदुत्वाच्या आधाराची मतं होती, भाजपची म्हणून मध्यमवर्गीयांची जी मतं होती ती आणि शिवसेनेची स्थानिक प्रश्न सोडवत मराठी अस्मितेवरची मतं अशी मिळून आम्ही जे 33% पोहोचून राज्यात सत्तेवर आम्ही आलो होतो. यामध्ये ज्यावेळी भाजप शिवसेना युती असते आणि ज्यावेळी युतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कोणतरी गोपाळ शेट्टी उभा असतो, कोणीतरी प्रकाश मेहता असो, सरदार तारासिंग उभा असतो. आम्ही विचार करतो की मुंबईच्या 36 जागा आहेत, तर 36 मध्ये जवळजवळ 28 उमेदवार मराठी आहेत. मग बाकी भाषिक सुद्धा मतं आहेत, त्यामुळे 2 उत्तर भारतीय, 2 गुजराती, 2 राजस्थानी असा काही ना काही विचार आम्ही करून त्या जागांचं आम्ही वाटप करत असतो. तिथे हा अनुभव थोडा नक्की येतो की मराठी अस्मितेवर जी मतं आहेत, जी युतीकडे येत होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या प्रचारामुळे ती त्यांच्याकडे जात असतात. पण आम्ही त्यांना आवर्जून सांगतो की जितकी वर्ष माननीय शिवसेना प्रमुखांनी मराठीसाठी घातली, जितकी वर्ष तेवढे महिने सुद्धा अजून मनसेने घातले नाही आणि त्यामुळे हे सांगितल्यानंतर मला असं वाटतं की थोडंसं ती मतं पुन्हा युतीकडे येतात. इथे एक दुसरा एक मुद्दा आहे. तुम्ही अप्पर हाऊसमध्ये विधान परिषदेमध्ये इतके वर्ष आमदार आहात आणि तुम्हाला आता सातत्याने एक सुशिक्षित तरुण म्हणून, एवढा शिकलेला माणूस म्हणून आपल्या भोवती कायदे विधिमंडळामध्ये कायदे बनतात, तिथे घसरणारा आमदारांच्या शिक्षणाचा किंवा बुद्धिमत्तेचा किंवा चर्चेचा घसरणारा दर्जा तुम्हाला पाहायला मिळतो आहे. हा सुधारवण्याकरता कोणताच पक्ष प्रयत्नशील दिसत नाही. तुम्हाला स्वतःला काय वाटतंय? नाही, मला असं वाटतं की एक तर मोकळेपणाने सांगितलं पाहिजे की विधिमंडळाच्या विशेषतः विधान परिषदेत मी तर अनेक वेळा पाहतो की अनेक बिलावर अतिशय चांगली चर्चा होते, पण सभागृहात कामकाज काय चाललंय हे बाहेर जनतेला ज्या माध्यमातून कळतं त्या माध्यमात आम्ही जर बहिर्गमन केलं, वॉकआउट केला तर जास्त छापलं होतं. आम्ही आरडाओरडा केला तर जास्त छापलं, तर ते जास्त छापलं होतं. पण मला अनेक बिलं अशी माहिती आहेत की आम्ही तासनतास रात्री 2-2 पर्यंत चर्चा केली आहे, सकाळी पुन्हा 9 वाजता येऊन चर्चा केली आहे, तरी ते बिल पारित झालं नाही, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलं. अशा अनेक बिलांचं झालं, पण त्या चर्चेतले 2-2 ओळी टाकून त्याची बातमी संपते आणि त्यामुळे लोकांना खरंच असं वाटतं की सभागृहात केवळ हे वॉकआउट करतात आणि बंद पाडतात. ते होतं, नाही असं नाही. 100% आमदार खूप चर्चा करणारे आहेत का, तर नाही, ते प्रमाण कमी जास्त होतंय हेही तितकंच खरं आहे. पण तरी मला असं वाटतं की शिक्षणापेक्षा त्या आमदाराला त्याच्या मतदारसंघातला जो व्यावहारिक अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे तो जे विकासाचे मुद्दे मांडत असतो त्याला खूप महत्त्व असतं. कारण सातत्याने लोकांमध्ये असो, लोक भेटत असतात आणि त्या लोकांच्या प्रश्नांच्या माध्यमातून तो बजेटवरच्या चर्चेच्या निमित्ताने, पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने असेल, बिलाच्या निमित्ताने अनेक विषय मांडत असतो. पण तरीही भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न असतो, विधिमंडळ भाजप म्हणून असतो, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून असतो की आम्ही आमदारांचे अभ्यासवर्ग करतो आणि त्यामध्ये कशा पद्धतीने अधिक इफेक्टिव्ह काम आपल्या सभागृहात करता येईल आणि जनतेचे प्रश्न सोडवता येईल, हे प्रयत्न एका बाजूला आमचे सातत्याने चालू असतात. पण मला असं वाटतं की अजूनही जो एक दर्जा त्यातला वाढला पाहिजे, यासाठी अजून खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि आता विशेषतः जे तरुण आमदार जास्त होते, आता एक जनरेशन जवळजवळ चेंज व्हायला आली आहे आणि हे जे नवीन तरुण आता आमदार याच्यामध्ये येतील, तर मला असं वाटतं की हे प्रमाण चांगलं वाढेल. ब्रेकनंतर विनोद तावडेंशी ज्या गप्पा, ज्या मुलाखतीचा जो भाग आहे त्याच्याकडे आपण परत वळूया.